मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत अजिंठा लेणी, जी आहे संभाजीनगरपासून 100 किलोमीटर लांब आहे. तर चला तर आपण एक्सप्लोर करूया अजिंठा लेणी. चला. तर मित्रांनो, आता आपण लेणी क्रमांक 1 मध्ये आहोत. या लेणी क्रमांक 1 ही लेणी विहार पद्धतीची लेणी आहे. या लेण्यामध्ये खूप सारे असे पेंटिंग्स काढलेले आहेत. जी पेंटिंग्स यामध्ये जातक कथांचं वर्णन केलं आहे, ज्यामध्ये महाजनका, सीबी, शंखपाल, चनपेया अशा कथांचं वर्णन या लेणीमधून केलेलं आहे. या चित्रामधून त्याने दर्शवलेलं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांनी चित्र काढलेले आहेत. ही पेंटिंग्स प्रामुख्याने फ्लेक्स्को पेंटिंग पद्धतीने चित्र काढलेले आहेत. फ्लेक्स्को पेंटिंग अशी पेंटिंगची पद्धत आहे, ज्यामध्ये प्लास्टर आणि खनिज यांचं पातळ मिश्रण करून ही पेंटिंग केलेले जातात. यामध्ये प्रामुख्याने लाल कलर आणि पिवळा कलरचा जास्त यूज केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या पेंटिंग्समध्ये. तर आतापर्यंत 2 लेण्या आपण कव्हर केलेल्या आहेत. अशा 29 लेण्या आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आतमध्ये फ्लॅश विथ कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण चांगले चित्रे दाखवू शकणार नाही. तरी पण होता होईल तेवढे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मग चला तर आपण नेक्स्ट लेणी बघू. तर इथं बघू शकता तुम्ही यांचे गार्ड जे 2 बसलेले आहेत, ते आम्हाला आतमध्ये फ्लॅश विथ कॅमेरा अलाउड करत नव्हते. कारण फ्लॅश मारल्यामुळे ज्या आतमध्ये जे पेंटिंग्स आहेत ते खराब होतात, त्याच्यामुळे त्याने असं करायला देत नव्हते. तर त्याच्यामुळे आम्ही जास्त चित्रांचे फोटो आम्ही काढले नव्हते. तर मित्रांनो, आपण बघत आहोत आम्ही आता 6व्या लेणीमध्ये आहोत. ही 6वी लेणी आहे. ही विहार पद्धतीची आहे. विहार म्हणजे इथे लोक मेडिटेशन करायचे. जे बौद्धिस्ट जो होते ते इथं बसून मेडिटेशन करायचे. ते त्यांना छोट्या छोट्या खोल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. ह्या आतमध्ये त्यांना बसण्यासाठी खोल्या होत्या, तिथे ते बसून मेडिटेशन करायचे. आणि त्याच्यामध्ये खिडक्या पण आहेत. खिडक्यामध्ये बघू शकताय तुम्ही आतमध्ये जाऊन. अशा पद्धतीने इथे ते बसून मेडिटेशन करायचे. तर अजिंठामध्ये असलेल्या
80% ज्या गुफा आहेत त्या विहार पद्धतीच्या आहेत, जिथे लोक मेडिटेशन करायचे. हे बघू शकता तुम्ही आतमध्ये. इथे खिडक्या पण आहेत छोट्या छोट्या. तर आता आपण 10व्या लेणीमध्ये आहोत. जी 10वी नंबरची जी लेणी आहे ती चैत्य पद्धतीमध्ये मोडते. या चैत्य पद्धती म्हणजे ते लोक ते बुद्धिझम होते ते पूजा करायचे. इथं हे खांब बघू शकताय तुम्ही. या खांबाच्या मागून आम्ही परिक्रमा पण करू शकतो आहे. जसं आमच्या हिंदू देवळामध्ये आम्ही परिक्रमा करतो आहे तशाच पद्धतीनं इथं पण परिक्रमा करण्यासाठी जे खांब बनवलेले आहेत. तर इथे लोक हे वरचा शेप बघू शकता तुम्ही. डोमसारखा शेप आहे इथं. आणि हे जे स्तूप आहे तिथे बसून लोक पूजा करायचे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 10 लेण्या बघून झालेल्या आहेत. आपल्या अप्रतिम असं काम आपल्याला दिसलेलं आहे. तर मित्रांनो, हीच आहे ती 10वी नंबरची लेणी. या सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिश अधिकाऱ्यानं जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्यानं शोध लागलेला होता, जो 28 एप्रिल 1819ला हा 10व्या नंबरच्या केवचा शोध लागलेला. इथूनच हा अजिंठा लेणीचा शोध लागला. तर इथं तुम्ही बघू शकताय जी 13, 14, 15 ज्या लेण्या आहेत त्या डबल मजली लेण्या आहेत. त्याच्या 2-2 असे मजले आहेत. तर मित्रांनो, आतापर्यंत आम्ही 17 लेण्या कव्हर केलेल्या आहेत. तर यावरून मला एकच सांगू इच्छितो की तुम्ही जर येत असाल अजिंठा लेणी बघण्यासाठी येत असाल तर तुम्ही टॉर्च कंपल्सरी घेऊन आलं पाहिजे. बिकॉज आतील जी दृश्य आहे ते तुम्ही विदाउट टॉर्च बघू शकणार नाही, कारण आतली जी पेंटिंग आहे ती पूर्ण अंधार आहे. टॉर्च असेल तर तुम्हाला ती स्पष्ट दिसू शकते. त्याच्यामुळे तुम्ही टॉर्च मस्त घेऊन आले की. आता आपण 19वी लेणी आपण बघू शकता तुम्ही माझ्या.
तर मित्रांनो, आता आपण 26व्या नंबरच्या लेणीमध्ये आहोत. ही 26वी लेणी आहे, ही चैत्य पद्धतीमध्ये मोडते. या लेणीच्या संदर्भात एक मिस्ट्री पण आहे मित्रांनो. ती अशी आहे की 21 डिसेंबर म्हणजे उत्तरायणच्या दिवशी सूर्योदयाची पहिली किरणं या गौतम बुद्धांच्या पायाशी येतात आणि हळूहळू छातीपर्यंत येऊन विलुप्त होतात असं म्हणणं आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण सर्व लेण्या कंप्लीट केलेल्या आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तुमचे आभार. आणि इथून पुढे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू सो मच.